अंमली पदार्थांचे उत्पादन आणि विक्री करणाऱ्या 8 आरोपींसह 55,73,000 किमतीचा मुद्देमाल हस्तगत। अंमली पदार्थांचे उत्पन्न करून त्याची विक्री करणाऱ्या 8 आरोपींना अंमली विरोधी पथकाने सापळा रचून अंमली पदार्थांचा 55,73,000चा मुद्देमाल, 49,000चं उत्पादनासाठी लागणारं साहित्य आणि वाहतुकीसाठी वापरात आणलेली 27 लाख रुपयांची वाहने असा एकूण 83,32,000चा मुद्देमाल पथकानं हस्तगत केला आहे। ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांवर धडक कारवाई करण्याचे निर्देश ठाणे पोलीस आयुक्त आशितेश डुमरे यांच्या आदेशानं अंमली पदार्थ विरोधी पथकाने 28 डिसेंबर 2023 रोजी गोपनीय माहितीच्या आधारे केलेल्या कारवाईत आरोपी जयेश प्रदीप कांबळी उर्फ गोलू वय वर्ष 25 तर राहणार आंबेडकर रोड ठाणे, विघ्नेश विनायक शिर्के उर्फ विघ्न्या वय वर्ष 28 तर राहणार वर्तकनगर ठाणे, आरोपी अहमद मोहम्मद शफी उर्फ अकबर खाऊ वय वर्ष 41 राहणार कुर्ला मुंबई तर आरोपी शब्बीर अब्दुल करीम शेख वय वर्ष 44, मोहम्मद रईस हनीफ अन्सारी वय वर्ष 47 राहणार कुर्ला मुंबई या चंदनसा रोड कोपरी विरार पूर्व जिल्हा पालघर, आरोपी आमिर खान 44 राहणार कुर्ला मुंबई, आरोपी मनोज पाटील उर्फ बाळा वय वर्ष 45 राहणार पेन जिल्हा रायगड तर आरोपी दिनेश देवजी म्हात्रे वय वर्ष 38 राहणार पेन जिल्हा रायगड यांचा समावेश असून अंमली विरोधी पथकाने तस्करांची टोळीचा छडा लावून जेरबंद करण्यात यश लाभलंय। आपल्याला अतिशय उत्कृष्ट काम अँटी नार्कोटिक सेल ठाणा क्राइम ब्रांचने या ठिकाणी केलेलं आहे। एक फॅक्टरी सेटअप आपल्याला या ठिकाणी मिळून आलेला आहे, परंतु दिनेश म्हात्रे लवकर आपल्याला मिळाला नसल्यामुळे त्यानं त्या ठिकाणी असलेला जो काही कच्चा माल केमिकल्स आहेत ते सगळे नाल्यामध्ये ओतून तो डिस्ट्रॉय केलेला आहे। परंतु तरीही त्या ठिकाणी एक अतिशय चांगलं काम आहे की फॅक्टरी सेटअप ज्या ठिकाणी एमडी तयार होतं ते आपण उद्ध्वस्त करू शकलो आणि त्या ठिकाणी जवळजवळ आपण 8 आरोपी या ठिकाणी अरेस्ट केलेले आहेत। याच्यामध्ये सुरुवातीला आपण टोटल 314 ग्रॅम एमडी त्या ठिकाणाहून टोटल गुन्ह्यामध्ये आपण हस्तगत केलेला आहे आणि एका आरोपीला अरेस्ट करत असताना अकबर खाऊला त्या ठिकाणी 4 किलो 850 ग्रॅम वजनाचं चरसही त्याच्याकडून आपण जप्त केलेलं आहे आणि हे एमडी बनवण्याचं साहित्य आपण जप्त केलेलं आहे आणि या गुन्ह्यामध्ये वापरलेली वाहनं मारुती वॅगनार आणि किया सॅल्टोस या कार आपण या गुन्ह्यामध्ये जप्त केलेल्या आहेत। मनोज पाटील हा आरोपी जो मेन फॅक्टरी बनवणारा होता याने वापीमध्ये गुजरातमध्येही अशा पद्धतीने फॅक्टरी सेटअप उभा केलं होतं। गुजरात पोलिसने त्याला अरेस्ट केलं होतं आणि त्या गुन्ह्यामध्ये तो आतमध्ये जेलमध्ये असताना पॅरोलवरती बाहेर येऊन तो फरार झालेला आरोपी आहे। तर अशा पद्धतीनं हा मनोज पाटील आता आपल्या ताब्यात आहे। आणखीनही काही याच्यामध्ये कुठलं फॅक्टरी सेटअप आहे किंवा आणखीन कुठल्या ठिकाणी असं बनवण्याचं काम चालू आहे का आणि याला फॉर्म्युला देणारा अजून एक आरोपी याच्यामध्ये आपल्याला वॉन्टेड आहे, तो आरोपी आपण या ठिकाणी शोधत आहोत। तर याच्या पुढेही या गुन्ह्यामध्ये आणखीन काही निष्पन्न होण्याची शक्यता आहे। तर अतिशय चांगली कामगिरी अँटी नार्कोटिक सेल ठाणा क्राइम ब्रांचने या ठिकाणी केलेली आहे आणि याचा पुढचा तपासही या ठिकाणी चालू राहणार आहे। जे मनोज पाटील आहे आणि दिनेश म्हात्रे, मनोज पाटील हा ग्रॅज्युएशन आहे परंतु त्याचं असं काय केमिकल ह्याच्या बॅकग्राऊंड नाही, परंतु याला एक आणखीन एक फॉर्म्युला देणारा एक पुढे आरोपी निष्पन्न झालेला आहे, तर त्याचाही तपास चालू आहे। तर ह्याला फॉर्म्युला हे व्हॉट्सअपवरती शेअर करत होते, माल आणत होते आणि त्या पद्धतीने ते फॉर्म्युला बनवून त्या ठिकाणी ते केमिकल प्रोपोर्शनेटमध्ये वापरून ते एमडी तयार करत होते। किती एमडी तयार केलेला आहे? त्या ठिकाणी जवळजवळ विक्री झालेला माल आहे तो 12 किलो एमडी त्यांनी त्या ठिकाणी तयार केलेला विक्री केलेला आहे। आपल्याला सुरुवातीला त्याच्यात 78 ग्रॅम मिळाला, नंतर 200 ग्रॅम मिळालेला आहे, परंतु टोटल इंट्रोगेशन मध्ये जी माहिती घेतली जवळजवळ 12 किलो एमडी त्या ठिकाणी तयार केलेला होता आणि